गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आज नवीन व्लॉगिंग चॅनलला सुरुवात केली। या गटाने फक्त भीमच दळण शकला असेल। हा घंटा वाजवला तर 10 किलोमीटर लांब आमच्या गावात आवाज यायचा। या ठिकाणाचे फक्त पेढेच नाही तर भरपूर गोष्टी प्रसिद्ध आहेत। ही सगळी आमच्या गावाची मंडळी आहे। आमचे पूर्ण गाव या दिवशी पद्मालयाला येते। त्याचे कारण काय ते पुढे सांगतो। अष्टविनायकांपैकी अर्थपीठ असलेलं देवस्थान श्री क्षेत्र पद्मालय तुम्ही बघितलंय का? नाही बघितलं, चला मी दाखवतो। इथे पोहोचताच पहिले दिसले मस्त गार्डन। त्याचे काम अजून अपूर्ण आहे आणि मग काय गाड्यांची लांबच लांब रांग। आमच्या गावातील कार्यक्रमाचे निमित्त म्हणजे गोविंद महाराज ज्यांनी पद्मालय तीर्थक्षेत्राचा कायापालट केला। त्यांनी या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या जागेला एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख मिळवून दिली। त्यांच्याच चरणी हा कार्यक्रम आमचे गावकरी करतात। आमच्या गावातील सगळी मंडळी लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळे या दिवशी पद्मालयाला असतात। खरं आहे की नाही? तुम्हाला जर यायचे असेल तर हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आहे। येथील मंदिरात एकाच सिंहासनावर 2 स्वयंभू मूर्ती गणेश आणि विद्याधर आहेत। अशी रचना खूप दुर्लभ आहे। हे मंदिर एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला तलाव, पद्म म्हणजे कमल यांच्या मध्ये असल्यामुळे याला पद्मालय हे नाव पडले आहे। अरे भीमकुंड तर राहिलेच दाखवायला, चला पुढच्या व्लॉग मध्ये दाखवतो। त्यामुळे पुढचा व्लॉग बघण्यासाठी फॉलो नक्की करा। धन्यवाद।